नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण आलोय बघा घेवडा तोडायला. तर आजचा आपला ब्लॉग आहे घेवडा तोडणीवर. तर चला आपण बघूया शेंगा घेवड्याला किती लागल्या ते. तर हा बघा घेवडा हिरवागार आहे बघा घेवडा. हा काय पूर्णपणे तोडायला आलेला नाही. कडकडनं बघा ढाळं जरा वाळले ती पाणी न पोचल्यामुळे. तेवढ्याचा शेंगा तोडून घ्यायच्या आहेत. हे बघा हिरव्या शेंगा. हा काळा घेवडा आहे आणि त्यातूनच मग हे पण वाघा पण आलाय मामा. हा होय का? हा बेसाठी बघा ठेवलेला आहे हा वाघा. ह्याला काय म्हणते ते ह्याला पुण्यात नाही श्रावणी घेवडा आणि सिटीत काय म्हणतात ह्याला काहीतरी म्हणतात ते आता मला आठवना बघा. हां हा बघा हे बघा शेंगा किती भरपूर शेंगा आल्या त्या घेवड्याला आणि एक दोन तीन शेंगा आल्यात बघा तोडायला. गेलेला आहे. हां काळी चंगोली पांढरी चंगोली असते मग सिटीत मग. हां होय ना. म्हणलं पहिलं कालवण करशील म्हणून त्यांना म्हणलं चिखल कुठं आहे चिखल दिसला म्हणला मला दिसली नाही. म्हणजे तिला म्हणावं कालवणा पुरती शेंगा न्यायला कालवणाला घेऊन जाते ना सांगशाल ताज्या ताज्या करते. वाटाणे खाऊन किती दे लय आहो वाटण्याचा लय कंटाळा आलाय मामा. कुठलंच कालवण एक रोज. खाऊ वाटत नाही. नव्हे पण एक कालवून जर तुम्ही आज केलं सकाळचं खाऊ वाटत ते संध्याकाळी जरा वेगळं करायचं परत सकाळचं तीच करायचं. मग नाही बरोबर वाटत. ते सोडून नसते मग. मग म्हणलं सांगशाल सोलून आमची म्हणून उसळ म्हणून करशील. ही पाकं चांगलं आहे तिकडचं पुढचं पाकं शाळवा करतं ना हां त्याला पाणी पसरून नाही पाणी कुठून इकडे यायचं ना पाटानं पाणी जात नव्हतं पुढं. हां हां तिकडं बरोबर आहे. पाणी असतं म्हणजे चांगला आला असते आणि त्याने चारा बिर वाढलेलं नाही ते. वडं का करते मोरमत आहे जर आव पहिल्या वर्षी चांगला आला ते पाकियात. सूर्यफूल झाले आले एकच हं? एकच ती झालं. पडली. एवढं झालंय पण बघा की एवढे गेल्या वर्षी आलं नव्हतं. आलं होतं होय. आलं होतं पाखरानं टाकलं खाल्लं सगळं. ताटवा लावला तेव्हा पाखराने खाल्ला. होय. मग लावलंच नाही पण जास्त पाखराने. वर्ष चुकून गेल्या वर्षी झालं हां. तोडलं नाही काय नाही पाखरानं सगळं खाल्लं. केवढं पडले बघा की त्याला खत मानलं एकच असल्यामुळे ती कुचाळले. हो तर म्हणजे काय संध्याकाळ पोतरी या पोत झालं तरी बाद झालं त्याला. हो तसंच जाईल तसंच जाईल. नाही काय म्हणतात ते जेवढ्याला चांगला करा म्हणतात ते. 40 रुपये हाय म्हणतात ते. वाळवून तरी का करायचं म्हणजे वाळवून काय होतं वाळवलेलं बी जातं ते चांगलं म्हणतात. वाळवलेलं जास्त की पण एवढं भरतंय का ग वाळवलेलं. नाही या पालक बडवा करा वाळवा बडवा वाळवा मग दे. मग स्वच्छ करून द्या आणि चांगलं. मी किती हळी मारायची मी किती नाही दिसली. हे आज बी बसले असतील व आता असेल ते पुनमचं पप्पा आलं होतं की नाही गावात. गावात आठपाडी गुलाब घेतले की मला पचन होईल जाऊन. तर एकाच टाइम बसून होता कामाला आणि गावाला आणून त्यांना माणसं नावं ठेवलेली ना. मग का म्हाताऱ्याचं ऐकायचं म्हणून ऐकत दे नाही ऐकता आपली कामावर जात. पण ती थांबले बी नसतं मी तिथं होती म्हणून थांबले.
होतं माझ्याकडे असायचं दुपारनं मंदिरावर जायचं. होय. अगोदर मी कांदरी होते तेव्हा ते नेलं होतं तर थांबलं नव्हतं आलं तर लगेच गावाला येऊन हाताने भाकरी करून खायचं. होय. मी म्हणलं कशाला हाताने मी करताय आपलं माझ्यापाशी खावं. म्हणजे हे येस नाही तिघासनी काढलंय जमिनी घेतलेलं कसं पण तुझ्यापाशी कशाला खावं. इतक्या मामा व्हायचं जेव्हा म्हणलं नाही तर काय आणलेलं तर नको 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 मला नको अजिबात खात नको बसायचं बोलायचं पण खायचं नाही. होय. हो लेकांच्या पाशीच जाऊन घेऊन यायचं बसायचं सकाळचं जेवून यायचं बसायचं. येताना काय मला काहीच नाही घेऊन आलीस. आता मला माहिती आहे मी आपल्या आली तशी जायचं बाहेर. काय येईल बघ, काय येईल, काय येईल. मी म्हणलं की शीतल कुठं आहे शीतलला म्हणा शेंगा घेऊन जा कालवणाला. ते शेंगा त्यानं ऐकलं नसेल नुसतं शीतल कुठं ऐकलं असेल. दोन उरकून ठेव बरं काय दोन. हो हो. मी भरून काय आता हे पलटी करू दे बारशे कोण येते म्हणजे बारा असं द्यायला लागतं कसं बी द्यायला लागतं तर मोठं कोण असेल नाही मग म्हणलं असं पण काय लागेल त्याच्यात वस्तू त्याची इतकं भरणं पाहिजे. आत्या हां बायका झालं ते कबूल म्हणजे हो म्हणले ते हां हां औंधला जायला औंधला हां हां म्हणले ते मला मगाशी हां सांग गाडी म्हणून हां तर सांगूया मग सांगते गाडी सगळ्या गोठ्यावरच्या बसतेल्या का गं? नाही सगळ्या नाही तेव्हा म्हणतात त्या हां हां सीमा आपण 5 जणी ओमनीत किती बसते आपण चौघी हा ओमनीत किती बायका बसते? हो मी तर तरी म्हणायचं 3 आणि 3 6 6 आणि 2 8 9 एक बायका बसते. जेवढ्या बसते तेवढ्याच खा म्हणून नाही तर सगळ्याच हा म्हणून नाही अहो, सगळ्या कोण घेणार आहे त्या? गोठ्यावर. ती बडी आता त्यांची गाडीची जा त्यांच्या हां, हे का नाही? समजा पोरं ही घेऊन जाणार यात्रा करणार समजा वासा जाणार किंवा आणि दुसरं काय त्यांचं ठरल की आपल्याला काय करायचं आणि मनीषा ताईंना विचारलं त्यांच्या गाडीनं सोबत आई जाते रे एखाद्या. हां मनीषा ताईंना विचारलं तर त्या म्हणल्या नाही म्हणजे कसं ते आता हां ते जरा नाहीच म्हणल्या हे आता झालं. त्यांचं हे झाल्यामुळं ते म्हणल्या मग ते घरीच घेणार आहे ते मग आता कोण राहिलं आपणच की हां होय मग नाच तर नाच बी आधी गेली होती बायको तर बायको बी आधी गेली तर तेच दिसत होत. दादा म्हणजे नवनाचा भाऊ कामावर गेला तर म्हणलं कशाला त्याला डोसा काय देऊ गेला कामावर मग ते नाही अगं माझा भाऊ काय दिसून नसते गेलेल्या आधी नाच बायको ती म्हणायची मला आटपाडीला न्या मला गावाला न्या असं लय दिवस म्हणायचं आधी त्याने वाटत होतं माझ्या काहीतरी औषध आहे. भरलंय ना नुसतं नाही आले नाही आज ही लागले त्याला फुलात आहे अजून हो
भरून झाल्यानं एवढ्या सगळी म्हणते होईल पण ती वांढरायला टाकलं पाहिजे. मोठा पसाबा होईल बी तुझं. हो ते पण वांढरायला टाकलं पाहिजे.